नमस्कार, मी अलका दुक्कर. IBN लोकमत स्पेशल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गेले अनेक दिवस महाराष्ट्रात गाजतोय तो स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न. पण आज मात्र मुलींशीच संबंधित एक अतिशय वेगळा रिपोर्ट आपण पाहणार आहोत आणि भेटणार आहोत रत्नागिरीच्या लेकींना. जिथं मुली मारल्या जातात तिथं स्त्री पुरुष प्रमाण जे आहे ते व्यस्त असल्याची ओरड होते. पण स्त्री पुरुष प्रमाणामध्ये राज्यात पहिल्या आणि देशात दुसऱ्या स्थानावर असलेला जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी. कोकणातल्या या जिल्ह्यात दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या आहे तब्बल 1126 इतकी. तर 6 वर्षांपर्यंतच्या 1000 मुलांमागे मुलींची संख्या देखील इथे चांगली आहे, ती 942 इतकी. ही आकडेवारी जरी कौतुकास्पद असली तरी मुलींची ही संख्या का वाढली आहे हे देखील पाहावं लागणार आहे. आणि हे जर बघितलं तर असं लक्षात येतं की मुलगा होईल या आशेवर इथं 6-7 मुलींना जन्माला घातलं जातंय. आणि त्यामुळे एकीकडे मूळची गरिबी आणि त्यामध्ये सरकारी योजनांपासून आलेली वंचितता यामुळे मुलींचे इथे हाल होत आहेत. बघूया याबद्दलचाच दिनेश केळुसकर यांचा हा एक खास रिपोर्ट. चिपळूणमधल्या मुरडा गावातल्या नारायण आणि निर्मला गांगरकर यांनी मुलगा होईल या आशेवर 6 मुलींना जन्म दिला. त्यातल्या 10वीत असणाऱ्या प्रियांकाला दुःख वाटतंय ते गरिबीमुळे तिचं शिक्षण थांबेल याचं. 8वी पर्यंत फक्त पुस्तकं भेटली, बाकी काय नाही भेटलं. आणि वया अशा कुठेतरीच भेटली. ती म्हणते काय मला पुढे शिकवा, मी दुसरं काहीतरी नोकरी करीन, काय करीन. पण आमची ताकद नाही ना तेवढी शिकवण्यासाठी. पुढे इच्छा आहे, मी नर्सिंग कोर्स घेईन, कुठे काय करीन. बाकीच्या मुली कशा जातात अशात मी जाईन. पण आजला आम्हाला आता बाकी मुली बघा गेल्यात, त्यांना 15,000 कुठे 20,000 रुपये भरतात तेव्हा ते नोकरीला लागतात ना. मग तसं आमच्या जवळ आजला भरायला नाही. मोलमजुरीवर उदरनिर्वाह असलेली गांगरकरांसारखी शेकडो कुटुंब कुणबी समाजात आहेत. वंशाला दिवा मागणाऱ्या नवऱ्याच्या इच्छेखातर 5-5, 6-6 मुलींना इथे जन्म दिला जातोय. घरवाल्यांना वाटलं का एक तो 12च होईल, 3रा, 4था, 5वा. म्हणून ह्या बाबतीत असं त्याने केले. सरकारची कुटुंब नियोजन मोहीमही अशा समाजात परिणामकारक राबलेली नाही. त्यामुळे जन्माला येऊन शिकू पाहणाऱ्या नव्या पिढीच्या मुलींचं आयुष्य मात्र हलाखीचं होत आहे. 17-18 वर्षाच्या मुली मुंबईत घर कामाला पाठवतात. अशीतली दुसरीकडे गावातल्या गावात किंवा दुसरीकडे कुठं शहर वस्तीमध्ये पाठवतात. आणि जेणेकरून त्यांचा पैसा आपल्या संसाराला कसा लागेल हेच ग्रामीण भागातल्या पालकांची मानसिकता आहे. आर्थिक परिस्थिती नसली तरी आहे त्या परिस्थितीशी टक्कर देत या मुलींना शिकून मोठं व्हायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आणि आपल्या तुटपुंज्या कमाईच्या आई वडिलांना हातभार लावायचा आहे. सिद्ध करायचं आहे की मुलगी ही मुला इतकीच किंबहुना मुलापेक्षाही कर्तबगार होऊ शकते. पण कधीतरी मिळणारे सावित्रीबाई दत्तक फुले योजनेचे 300-400 रुपये आणि शाळेतली मोफत पाठ्यपुस्तकं या पलीकडे मुलींसाठी असणाऱ्या सरकारी योजना यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. सावित्रीच्या लेकी वाचवणं हे जितकं महत्वाचं तितकंच गरजेचं आहे. ते करण्यासाठी गरीब अशिक्षित कुटुंबांना कुटुंब नियोजनाचं महत्व पटवून देणं, त्यासाठी गर्भलिंग निदान करणारी सोनोग्राफी सेंटर्स बंद करण्याबरोबरच सामाजिक सुधारणांवरही भर द्यायला हवा. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी. राज्यातलं असंही एक वास्तव आपण बघतो. इथे स्त्री भ्रूण हत्येच्या घटना घडत नाहीयेत, पण इथे ज्या जन्माला मुली येत आहेत त्यांना शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीयेत. जगण्यामध्ये त्यांची कशी हेळसांड होते हे सांगणारा दिनेश केळुसकरचा आणखी एक हा रिपोर्ट बघूया. महाराष्ट्रातल्या चिंतेचा विषय की मुलींचा जन्मदर घटतोय, मुलांच्या तुलनेत प्रमाण कमी आहे महिलांचं पुरुषांच्या तुलनेत. पण महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी हा एकमेव जिल्हा आहे जो पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे. त्याच्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे 1126 महिला आहेत. ही सगळ्या रत्नागिरी जिल्ह्याला भूषणाची गोष्ट आहे.
पण हे जे प्रमाण आहे महिलांचं वाढलेलं, हे खरोखरच इथला जो सगळा समाज आहे, इथला जो सगळं वातावरण आहे, या कुटुंबांच्या किंवा पुरुषांच्या मानसिकतेत बदल झालाय का, की मुलगी हवी, मुलगा नसला तरी चालेल, याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत. एक चित्र जसं दिसलंय, आकडेवारी 1126 महिला, 1000 पुरुष, चित्र चांगलं आहे, पण मला सांगा की हे खरोखरच तशी मानसिकता झाली आहे का आपल्याकडच्या तिथल्या लोकांची? तुमच्याकडे हजारो पेशंट येतात, हजारो तुम्ही केसेस बघितलेल्या आहेत, काय तुमचं निरीक्षण आहे याबाबतीत? थोडंसं ह्या आकडेवारीपासून जर आपण वेगळा विचार केला तर खरं तर मुली आणि स्त्रिया ह्या फार दुर्लक्षिलेल्या आहेत आणि नुसतं जन्माला घालायचं, पण त्यांचं पुढे काय, त्यांचं पालनपोषण नीट होत आहे का, त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं आहे का, ह्याच्यावर अजून आपण तेवढा विचार केला नाही. आणि आपली समाजरचना अशी आहे की मुलगा हवा ही जी एक भ्रामक कल्पना आहे, त्या कल्पनेने सगळे लोक वेडे झालेले आहेत. म्हणजे अजूनही मुलगा हवा ही मानसिकता गेलेली नाही आपल्याकडे. नाहीये आणि त्या कारणामुळेच जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत प्रजनन चालू ठेवायचं आणि मग मुलगा झाला की थांबवायचं, अशी एक मानसिकता लोकांमध्ये आहे. आणि ही आजच नाही, गेले कित्येक वर्ष हे चाललेलं आहे. आणि त्यामुळे ती सगळी जी आधीची जन्मलेल्या ज्या मुली आहेत त्यांनी आपल्या इतर भावंडांना सांभाळायचं, कुपोषणाला बळी जायचं आणि एकदाचं लग्न झालं की दुसऱ्याच्या घरी जायचं, एवढंच त्यांना आता समाजात वेटेज आहे. सक्षम करणे, मुलींना सक्षम करणे, प्रमाण भरपूर आहे मुलींचं, मुलींना सक्षम कसं करता येईल याच्यासाठी वालालकर रुग्णालय प्रयत्न करत आहे. किशोरी शक्ती सारखी योजना त्यांची सुरू झालेली आहे वालालकर रुग्णालयाकडून. याच रुग्णालयाचे व्यवस्थापक आहेत प्रफुल्ल गोडबोले, त्यांच्याशी आपण विचारूया. गोडबोले सर, मला सांगा की ज्यावेळी केसेस येतात तुमच्याकडे, म्हणजे 2 मुलींच्या, 3 मुलींच्या, 3ऱ्या मुलीचा जन्म असतो किंवा 4थ्या मुलीचा पण जन्म असतो, काय अनुभव येतो तुम्हाला? इथे खरोखरच जरी 4 मुली झाल्या तरी त्यांच्या नातेवाईक या सगळ्यात त्यांच्याच घरच्या रुग्णाकडे कसे पाहतात आणि तुम्ही त्याच्यासाठी काय करता? बऱ्याच वेळा अशी वेळ येते की तिसरी मुलगी झाल्यानंतर 4थ्या डिलिव्हरीच्या वेळेस जेव्हा स्त्री इथे येते, ऍडमिट होते, त्यावेळेला परत जर मुलगी झाली तर नातेवाईक प्रचंड नाराज होतात आणि बऱ्याच वेळेला मग नंतर ती त्या आईकडे आणि मुलीकडे फिरकत पण नाही. तिला टाकून दिल्यासारखं करून औषधं किंवा तिचं कुठल्याही प्रकारे संगोपन करण्याच्या दृष्टीने कुठलंही पाऊल उचललं जात नाही. त्यांची सर्व जबाबदारी रुग्णालय स्वीकारते, तिला घरी नेऊन सोडण्यापर्यंतची सगळी जबाबदारी करते. तिचं पुढे सुद्धा तिचं म्हणजे घरी गेल्यानंतर तिचं संगोपन नीट व्हावं याकरता सुद्धा तिला प्रोत्साहन देण्याकरता म्हणून सुद्धा प्रयत्न करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, डेरवण, रत्नागिरी. मुलींची काळजी घेणं असो किंवा याबद्दलची जनजागृती करणं असो, हे सगळं काम करणाऱ्या BKL वालावलकर डेरवणच्या हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर सुवर्णा पाटील, ज्यांच्याशी आता दिनेश बोलला, त्या आता आपल्या सोबत आहेत. पाटील मॅडम, स्वागत आहे IBN लोकमत मध्ये तुमचा हा जो प्रयोग आहे याबद्दलची माहिती तर घेणार आहोत, पण सगळ्यात आधी मला सांगा, जसं आता दिनेशने वेगवेगळी कुटुंब दाखवली, तुम्ही एक डॉक्टर आहात, गायनाकोलॉजिस्ट आहात, तिथे येणाऱ्या ज्या महिला आहेत, अगोदर ही प्रथा होती ठीक आहे, पण आधुनिक काळामध्ये जिथे कुटुंब नियोजनाची साधनं गावागावापर्यंत पोहोचली आहेत असं सरकार दावा करतो, आज काय परिस्थिती तुम्ही बघता? एक महिला किती बाळणपण तिथे करते आणि तुमच्या समोर अशा किती केसेस आल्या? खेडेगावात महिलांची परिस्थिती फारच बिकट आहे. कारण एकतर प्रत्येक घरात 4-5 मुली ह्या जन्मणार आणि त्याच्यानंतर कदाचित मुलगा होणार, हे इतकं क्लिअर आहे. आणि त्याच्यामुळे ह्या जन्मलेल्या मुली ज्या आहेत त्या घरात फक्त आपल्या लहान भावंडांना सांभाळणं आणि एका मोलकरणीसारखं काम करणं अशी तिच्यावर वेळ आलेली आहे. आणि त्याच्यामुळे तिला घरात किंमत नाही, तिच्याकडे शिक्षण नाही आणि ती अंधश्रद्धा, रूढी, परंपरा या सगळ्यांना बळी पडते. आणि अशी तिची आज अवस्था खेडेगावातल्या महिलांची झाली. आणि हे डेरवण हॉस्पिटलमध्ये आम्ही काम करताना ह्या अशा महिलांना आम्हाला सांभाळावं लागतं आणि त्यांना सपोर्ट करावा लागतो. बरोबर आहे सुवर्णा मॅडम, मला सांगा, तुम्ही सांगताय अशा महिलांना तुम्ही सपोर्ट करता, पण तुम्ही आतापर्यंत बघितलेल्या अशी अनेक उदाहरणं आहेत, कुठलं उदाहरण तुम्हाला आज आठवतं ज्या केसमध्ये खरोखरच गरिबी असेल, अज्ञान असेल आणि मुलाचा हव्यास, हे सगळं कॉम्बिनेशन दिसलंय आणि त्यामुळे तिथे अधिकाधिक जी मुली आहेत त्या जन्माला आलेल्या आहेत? अशा आत्ताच कालच परवा एक बाई आली होती, जवळजवळ तिला 8वी मुलगी होती. मुलगी म्हणजे जन्मल्यानंतर आम्हाला कळलं की ती मुलगी आहे. आणि त्याच्या आधी तिला 7 मुली होत्या आणि ती स्वतः जी गरोदर स्त्री होती तिचं वजन केवळ 35 किलो होतं.
सो आता 35 किलोची ही स्त्री, आधीच्या 7 अशा सगळ्या कुपोषित मुली आणि आता ही 8वी मुलगी, म्हणजे ही उदाहरणं ही आम्हाला इथे खेडेगावात सतत बघायला मिळतात. आणि याचं केवळ कारण की आपल्या वंशाला दिवा हवा आणि मुलगा हवा, ह्यासाठी ह्या अशा कुपोषित मुलींना जन्म देणं ही पद्धत इथे आहे. आणि त्या बाईकडे बघून आणि तिची अवस्था बघून आम्हाला फार तिची कीव आली. कारण घरातले सुद्धा तिला बाबत आता मुलगा हवा आहे तर आपण आता थांबूया असं काही म्हणायला ते तयार नव्हते. अगदी बरोबर आहे. मुलगा हवा हा हव्यास जात नाहीये, वंशाचा दिवा असेल किंवा अनेक अशा प्रकारच्या भ्रामक कल्पनांमध्ये अजूनही खेडेगावातली ही सगळी लोक अडकलेली आहेत. पाटील मॅडम, आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत, तुमचा प्रयोग देखील आम्हाला समजून घ्यायचा आहे. पण आता या विशेष कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि पुन्हा भेटणार आहोत. तेव्हा पहा फक्त IBN.